नमस्ते. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कटोरी आतल्या साईडून कशी जोडायची, कटोरीचं टोक बाहेर दिसू नये यासाठी टिप सांगितली होती, तर त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे आपल्याला कटोरी आणि साईड पार्टच्या मध्ये जी शिलाई असते ना, ती लवकर खराब होते आणि ब्लाऊज लवकर फाटला जातो. तर त्यासाठी ही एक नवीन ट्रिक्स आहे. साईड पार्ट अस्तरला जोडायच्या अगोदर हे करायला लागणार आहे आपल्याला. तर पाहू शकता कटोरी अस्तरला जोडून घ्यायची. त्यानंतर आपल्याला बघू शकता मी साईड पार्ट आहे उलट पकडलेला आहे आणि वरती साईड पार्ट पकडायचा आणि खालच्या बाजूला साईड पार्टचं अस्तर पकडायचं आणि ते दोन्ही आतल्या बाजूने कटोरी आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जसं की आपण क्रॉसपट्टी जोडतो ना, सेम त्याच पद्धतीने आतमध्ये आपली शिलाई आली पाहिजे. ही जर शिलाई आतमध्ये आली ना, तर आपला ब्लाऊज कटोरी आणि साईड पार्टच्या मध्ये लवकर खराब होत नाही आणि कस्टमरांना सुद्धा प्रॉब्लेम येत नाही. तर या पद्धतीने एकदा साईड पार्ट जोडून पहा. तुम्हाला ही ट्रिक्स नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त नवीन मैत्रिणीपर्यंत शेअर करा. तुम्हाला मी एक टिप मारून दाखवते, त्यानंतर ओपन करते. पाहू शकता वरच्या बाजूने आणि दोन्ही पण बाजूने अस्तरची बाजूसुद्धा दाखवली तुम्हाला. शिलाई बाहेर अजिबात दिसत नाही. अगदी ओव्हरलॅप करायची सुद्धा गरज लागणार नाही. आपली शिलाई पूर्ण आतमध्ये पॅकबंद झालेली आहे आणि 2 टिपा मारायच्या. त्यानंतर फायनली वरून एक दाबटीप मारायची, म्हणजे कपडावरती फुगीर दिसणार नाही यासाठी. दाबटीप मारल्यानंतरच आपल्याला साईडला आपण मोठी टीप मारून घेतो ना, ते अस्तरला आपला ब्लाऊजचा कपडा जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच क्रॉसपट्टी जोडायची आहे. तर ही ट्रिक्स तुम्हाला आवडली असेल तर नवीन मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर या पद्धतीने जर अस्तर आणि कटोरीचे जो मधला भाग आहे ना साईड पार्टचा, तो जर जोडला ना, तर मध्ये लवकर ब्लाऊज खराब होत नाही. तर ही छोटीशी ट्रिक आहे, पण खूप फायदेशीर आहे. तर नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा जोडून पहा. खूप सुंदर असं यांनासुद्धा फिनिशिंग येतं आपल्या ब्लाऊजला. तर मी साईडला जी शिलाई मारायची राहिली होती ना, ती सगळी मोठी शिलाई मारून घेतली आणि त्यानंतरच मी क्रॉसपट्टी जोडून घेणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच छान छान व्हिडिओ मी ट्रिक सांगत असते. तर नवीन जर असतील ना, जर ज्यांनी फॉलो केलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला फॉलो करा. असेच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.